म्हणजे माय मराठी, महाराष्ट्राचा प्राण म्हणजे माय मराठी, रयतेचा श्वास म्हणजे माय मराठी, या मातीचा इतिहास म्हणजे माय मराठी, आणि आमची आन बाण शान म्हणजे माय मराठी, आमची आन बाण शान म्हणजे माय मराठी. आता हे व्यासपीठ मान्यवर व इथे जमलेल्या सहस्र रक्ताच्या व तडतदार बिंदूच्या मराठमोळ्या मावळ्यांना माझा मराठमोळा जय महाराष्ट्र. मी रागिनी नांदे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तलवाडाची इयत्ता नववीची विद्यार्थी. तर मी आज आपल्यासमोर माझ्या मराठीचे बोलू होत होते त्या विषयावर माझे मत व्यक्त करणार आहे. तर महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, दीनदुबळ्यांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, 105 उदाहरणांचा आणि दिल्लीच्या हितात्मक वापरायला लावेल अशा या जिगरबाज मावळ्यांचा हा माझा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या मातृभाषेला म्हणजे मराठीला माझे त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध, मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध, मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध. तर भाषा म्हणजे काय? तर संवाद साधण्याचं साधन म्हणजे भाषा. विचार, अनुभव, भावना, कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा. चुटकुल्यांची, उखाण्यांची, म्हणींची गंमत म्हणजे भाषा. मराठी भाषा ही 2300 पेक्षा 300 जास्त वर्षाचा मराठी भाषेचा इतिहास आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्रातील 22 अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. 9 कोटींपेक्षा जास्त लोकांची मराठी ही मातृभाषा आहे व भारतामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी मराठी ही चौथी भाषा आहे. मराठी भाषा ही मराठी माणूस, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. गौरवाचं व अभिमानास्पद आहे, ज्यामध्ये आपण एखाद्या वाहत्या नदीप्रमाणे व्यक्त होत असतो, कोणालाही आपलेसे होत असतो. अशा मराठीसाठी रक्षाचं पाणी करणारे श्री विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषा दिनही साजरा करतो. मराठी भाषा ही 9व्या शतकापासून प्रचलित झालेली आहे. मराठी भाषाची निर्मिती ही संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्रीयन, प्राकृत व अपभ्रष्ट या भाषेतून झालेली आहे. एवढं प्राचीन वारसा आपल्याला लाभलेला आहे, मग तो आपण टिकवायला पाहिजे. कारण एकदा का तो आपल्या हातून निघून गेला ना, तर तो आपल्याला कधीच मिळणार नाही. ते म्हणतात ना, खासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, खासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, मराठीशिवाय अर्थ नाही याच महाराष्ट्राच्या मातीला, याच महाराष्ट्राच्या मातीला. आपल्या हल्ली म्हणजे आमचं प्रेम व्यक्त करायला, आमचा राग दाखवायला, कंबर कसून मांडायला, झोपेतून नवऱ्याच्या काट्याला उठवायला व झोपेत आलेल्या बाळाला अंगाई घेऊन झोपायला आमच्या माय मराठीने भरभरून शब्द दिले आहेत. पहा बरं का, अन्न हा एकच शब्द, पण अन्नाचा भक्ती गुंजली की प्रसाद झाला. सौरंगावर भोजन, बाळाला दिला तर खाऊ आणि बाळाला दिला तर खुराक. जीवताईचा जीवन सारा, शेतात केली की न्यारी आणि वनात केली की शिदोरी. बघा ना, फक्त अन्न एका शब्दासाठी डझनभर शब्द दिले आहेत. अशी आहे माझी माय मराठी. मराठी भाषेला थोर प्राचीन परंपरा आहे. मग तो 9व्या शतकातील शिलालेख असो, 13व्या शतकातील ज्ञानेश्वर असो किंवा 16व्या शतकातील शिवरायांचा शब्दकोश असो, आज मराठी भाषेमध्ये विपुल अशी ग्रंथसंपदा आहे. कवी मुकुंदराज, पु ल देशपांडे, बहिणाबाई चौधरी यांच्या लेखनातून मराठी भाषा ही समृद्ध झालेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, जशी सरितांमध्ये गोदावरी, पर्वतांमध्ये रत्नागिरी, तशी भाषांमध्ये साजरी माझी मराठी. हरणांमध्ये रत्नगिरा, पुष्पांमध्ये कमळ, तशी भाषांमध्ये शोभिवंत असते. तीर्थांमध्ये काशी, रथांमध्ये एकादशी, तशी भाषांमध्ये शोभिवंत दिसते. हल्ली अमेरिकेतील मराठी भाषिक लोक त्यांच्या मुलांना मराठी यावी म्हणून मराठीचे शिकवण लावतात व आपण आपल्या मुलांना अन्य भाषा शिकवतो. सावित्रीबाई फुलेंनी व ज्योतिबा फुलेंनी दगड, चिखल इत्यादीचा मारा सहन करून आपल्याला मोफत शिक्षण करून दिले आहे व आपण आपल्या मुलांना इंग्लिश शाळेत पाठवतो. आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे आपल्याला मराठी भाषेचा अनुभव व शब्दसाठा दोन्ही जास्त आहे आणि त्यामुळे आपण मराठी भाषेमध्ये ज्ञानसमृद्ध होणे गरजेचे आहे. आणि त्यामुळे किमान प्राथमिक शिक्षण तरी मराठी भाषेत व्हायला हवे असं शिक्षण तज्ञांनी सांगितलेले आहे. माणूस जरी किती बहुभाषी असला तरी ती अगदी सुखदुःखाच्या प्रसंगी त्याच्या डोळ्यातून उमटता ते मायभूमीचे शब्द होय. त्याचे मी तुम्हाला उदाहरणे सांगते. एका हुशार व्यक्तीला 21 भाषा आवडत होत्या. तेव्हा त्याने दरबारामध्ये फुलवान केलं की माझी मातृभाषा ओळखून दाखवा. तेव्हा त्याची मातृभाषा कोणालाच ओळखता येईना. तेव्हा बिरबल आले आणि त्याला म्हणाले की आम्हाला एक दिवस
समज द्या. आम्ही तुमची मातृभाषा म्हणून ओळखून दाखवू. तेव्हा तो मनुष्य रात्री झोपलेला असताना बिरबलाने त्याला युक्तीने घाबरवलं व आपसूक विचार न करता त्याच्या तोंडातून जे शब्द बाहेर आले ते त्याच्या त्याच्या मातृभाषेचे शब्द होते. तेव्हा बिरबल त्याला म्हणाले हीच तुमची मातृभाषा आहे ना. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला बरोबर, हीच माझी मातृभाषा. एवढं वेळ मी इथेच थांबते. एवढं आणि जाता एवढंच सांगेन. लाखणे आमास भागी बोलतो मराठी, जाहळो खरेच धनी ऐकतो मराठी, धर्मपंथ जात भाषा मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.